श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. सर्वजण गुढीपाडव्याची वाट बघत असतात, कारण या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर प्रत्येकजण काही ना काही नवीन वस्तू खरेदी करत असतो. पण यंदा 2026 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या तिथी आलेली आहे. मग गुढीपाडवा कधी साजरा करावा? गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त. याच शुभ मुहूर्तावर गुढी उभारा आणि या दिवशी नवरात्रीनिमित्त घटस्थापना देखील केली जाते. तर घटस्थापनेचा सुद्धा शुभ मुहूर्त याच व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच वेळेला आपण पूजा मांडणीमध्ये मंगल कलशाची स्थापना करतो आणि त्या कलशाचं पूजन सुद्धा केलं जातं. तो कलश भरून ठेवला जातो. कलश कधीही आपल्याकडे पालथा ठेवला जात नाही किंवा तो रिकामा देखील ठेवला जात नाही. पूजेमध्ये कलशाला आपल्याकडे खूप महत्त्व आहे. पण असा एक सण आहे की त्यामध्ये कलश भरला जात नाही किंवा तो सरळ देखील ठेवला जात नाही. या उलट कलश पालथा ठेवला जातो आणि तो सण म्हणजे गुढीपाडवा. आपल्याकडे तर कलश पालथा ठेवणे किंवा रिकामा ठेवणे हे अशुभ मानलं जातं. मग गुढीपाडव्याच्या वेळेला काठीवर कलश हा पालथा का ठेवला जातो? मग गुढीपाडव्याला कलश पालथा ठेवणं हे शुभ कसं असतं? असा कधी प्रश्न तुम्हाला पडलेला आहे का? किंवा असा कधी विचार तुमच्या मनात आलेला आहे का? आणि मनामध्ये असा विचार जरी आलेला असेल किंवा असा प्रश्न जरी पडलेला असेल तर तुम्हाला याचे उत्तर मिळाले का? चला तर मग मी तुम्हाला सांगते की गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा पालथा का ठेवला जातो. आपण गुढीपाडव्याला कलशाचं तोंड जमिनीकडे करून ठेवतो आणि जमीन म्हणजे तिच्यामध्ये परोपकाराची भावना आहे आणि ती झाडांची मुळे देखील घट्ट धरून ठेवते. आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उभारतो, म्हणजे जी गुढी उभारतो, तर ती म्हणजे यशाचं प्रतीक किंवा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून आपण लावत असतो. त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवले, आयुष्यात तू कितीही मोठा झाला तरी सुद्धा आपले पाय जमिनीवरच राहावे या हेतूने या जमिनीमध्ये जे काही सकारात्मकता आहे, सकारात्मक ऊर्जा आहे, ती हा कलश खेचून घेते. आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये राहावा. मग गुढीपाडव्याच्या दिवशी कलश हा पालथा ठेवला जातो आणि हे शुभ सुद्धा मानलं जातं. गुढी उभारताना आपण ज्याही वस्तू वापरतो गुढीच्या पूजेसाठी, त्या प्रत्येक वस्तू मागे सुद्धा एक शास्त्रीय कारण आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण यापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी आपल्याला उभारायची आहे का नाही, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे आणि चैत्र नवरात्री निमित्त जर तुम्हाला घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करायचा असेल तर त्यासाठीचा सुद्धा मुहूर्त बघूया. बघा, अमावस्या तिथी ही 18 मार्च रोजी बुधवारी सकाळी 8:25 सुरू होत आहे आणि 19 मार्च रोजी गुरुवारी सकाळी 6:53 समाप्त होत आहे. त्यामुळे गुढी जी आहे ती आपल्याला 19 तारखेला गुरुवारी सकाळी 6:53 नंतर जोपर्यंत कोवळं ऊन आहे, जवळपास 8:30-9 वाजेपर्यंत आपल्याला उभारून घ्यायची आहे. आणि मग नंतर जेव्हा आपला स्वयंपाक वगैरे होईल त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी उतरवून घ्यायची आहे. काहींकडे गुढी ही 11 वाजेनंतर उतरवून घेतात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. त्यामुळे आपल्या भागात ज्या वेळेला गुढी काढली जाते त्याच वेळेला गुढी काढावी. तर बघा, गुढी सकाळी जितक्या लवकर आपल्याला उभारता येईल तितक्या लवकर उभारू शकतो. पण यंदा अमावस्या तिथी आल्यामुळे 6:53 नंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. आणि आता जर तुम्हाला चैत्र नवरात्रीनिमित्त घटस्थापना करायची असेल किंवा अखंड दीप प्रज्वलित करायचा असेल तर त्यासाठीचा सुद्धा शुभ मुहूर्त 19 मार्च गुरुवार रोजी सकाळी 6:53 पासून ते सकाळी 7:43 आहे. म्हणजे एकूण 51 मिनिटे आपल्याला घटस्थापना करण्यासाठी किंवा अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी वेळ आहे. पण घरातल्या कामाच्या गडबडीमुळे जर तुम्हाला या शुभ मुहूर्तामध्ये अखंड दीप प्रज्वलित करणं शक्य झालं नाही किंवा घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला दुसरा अभिजित मुहूर्त सुद्धा आहे. त्यावेळेत सुद्धा तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दिवा प्रज्वलित करू शकता. तर हा दुसरा अभिजित मुहूर्त 48 मिनिटांचा आहे. हा मुहूर्त 19 तारखेला दुपारी 12:05 पासून सुरू होत आहे आणि दुपारी 12:53 असणार आहे. तर या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही घटस्थापना किंवा अखंड दीप प्रज्वलित करू शकता. पण काही कारणाने या दोन शुभ मुहूर्तांमध्ये तुम्हाला घटस्थापना करणे शक्य झालं नाही, अखंड दीप प्रज्वलित करणं तुमच्याकडून शक्य झालं नाही, तर गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते. पण तुम्ही आता म्हणाल की या दिवशी अमावस्या आहे आणि ही अमावस्या तिथी सूर्याने बघितलेली आहे, त्यामुळे ही तिथी दिवसभर मान्य असणार आहे. मग आपण गुढी कसं उभारू शकतो किंवा घटस्थापना कशी करू शकतो किंवा अखंड दिवा कसा प्रज्वलित करू शकतो आणि एक अजून प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो.
की या दिवशी अमावस्या आल्या कारणाने आपण सोनं, चांदी किंवा अजून काही मोठ्या वस्तू तुम्हाला खरेदी करायच्या असतील, तर त्या खरेदी करू शकतो का? तर कालनिर्णय कॅलेंडरमध्ये मागील पानावर या गुढीपाडव्यासंदर्भात खुलासा केलेला आहे. त्यामध्ये असं दिलेलं आहे, की चैत्र शुद्ध प्रतिपदा ही तिथी असली तरी 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त गुढीपाडवा आहे. त्यामुळे हा दिवस शुभ असतो आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं, चांदी, जागा, वाहन, नवीन वस्तू किंवा व्यवसायाचा शुभारंभ, गृहप्रवेश या सर्व गोष्टी तुम्ही नेहमीप्रमाणे करू शकता. यात कोणतीही हरकत नाही. आणि आता तुम्हाला वाटेल, की असं काय आहे, की गुढीपाडव्याच्या दिवशी अमावस्या आली आहे किंवा अमावस्येच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे. असं कधी होतं का? तर हो, यापूर्वी सुद्धा झालेलं आहे. यापूर्वी 19 मार्च 2007 रोजी, 6 एप्रिल 2008 रोजी, 28 मार्च 2017 रोजी याप्रमाणेच अमावस्या तिथी आणि गुढीपाडवा एकत्र आलेला आहे. आणि यावेळी सुद्धा गुढीपूजन असंच अमावस्या तिथी संपल्यानंतर केलं गेलेलं आहे. त्यानुसार आपल्याला 19 तारखेला सकाळी 6:53 अमावस्या तिथी संपणार आहे आणि मग त्यानंतर आपल्याला गुढी उभारायची आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल, तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत